स्क्रीन दिसते माझी? येस. ओके. स्टार्ट करूया आजच्या आपल्या बेसिकला. मी समजून जातो की तुम्ही वय वगैरे घातले असेल किंवा तुम्हाला जी लोक बिगिनर आहेत अशा लोकांनी शक्यतो वय घेऊन बसतात की थोडंसं तुम्हाला नोट्स करता येतील तयार. ओके, ठीक आहे. तर तुमच्या सगळ्यांना मी थँक्यू बोलतो पहिल्यांदा स्टार्टिंगला की तुम्ही ह्या कोर्सबद्दल जॉईन केलात. आपलं कालचं इंट्रोडक्शनचं लेक्चर झालेलं आहे. तर आता त्यानंतर आपण आता बेसिक जो पार्ट आहे तो बघणार आहोत. बेसिकमध्ये तुम्हाला स्टॉक मार्केटचं काय असतं किंवा स्टॉक मार्केट कसं केलं जातं ह्या गोष्टी थोड्याशा मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके. तर आपण स्टार्टिंग करूया की बेसिक म्हणजे नेमकं काय असतं, कारण बेसिक शिकणं खूप गरजेचं असतं याच्यामध्ये. ओके. जसं कालच्या याच्यामध्ये आपण बघितलं की माइंडसेट. आता एखाद्या व्यक्तीचा माइंडसेट जर प्रॉपरली निगेटिव्ह असेल, ओके. आता तुमच्या लाईफमध्ये पर्सनली तुम्हाला पैसे कमवायचे किंवा तुम्हाला वैयक्तिक तुमची गरज आहे की मला भूक लागते. बरोबर आहे? भूक लागल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला जेवणाची गरज भासायला चालू होते. ओके. तर तुमचा माइंडसेट सांगत असतो की तुम्हाला जेवायचं आहे. म्हणजे काय? एक प्रकारचा व्हाय जो आपण म्हणतो तो आपला तिथे क्लिअर असतो. तसंच स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा तुमचा किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा तुमचा माइंडसेट जर प्रॉपरली क्लिअर असेल, की येस मला डेफिनेटली पैसे कमवायचे आहेत किंवा मला डेफिनेटली माझ्या लाईफमध्ये माझे गोल जे आहेत किंवा जे काही गोष्टी असतील त्या मला इथे सेट करायच्या. तर त्या माइंडसेटनं जर चालला तर तुम्ही 100% त्या तिथपर्यंत तरी पोहोचू शकता. ऑलमोस्ट त्याच्या पाठीमागे जरी असेल तरी सुद्धा तिथे तुम्ही पोहोचू शकता. त्यामुळं इथं जो येताना माइंडसेट आहे तो खूप स्ट्रॉंग बनवण्याचा आहे, की मला स्टॉक मार्केटमधून स्लो अँड स्टडी एक चांगल्या लेव्हलचं करिअर करायचं आहे. मला एक बिझनेस करायचा आहे प्रॉपरली. तुम्हाला मी अजून पण सांगतोय, की हा एक बिझनेस आहे किंवा असं नाही, की तुम्हाला इथं पैसे टाकल्यानंतर पैसे लगेच मिळतात किंवा हे कुठलं काय ह्याची जादूची काय हे नाही छडी नाही, की पैसे टाकल्यानंतर लगेच पैसे मिळतात. तर हा एक बिझनेस आहे. ह्याला प्रॉपरली तुम्ही एक बिझनेस म्हणून जर एफर्ट्स देऊन जर केला, तरच तुम्हाला याच्यातून पैसे मिळणार आहेत. एका रात्री तुम्ही करोडपती तर होऊ शकत नाही. स्लो अँड स्टडी शिकून तुम्हाला इथं पैसे मिळवतात. एकदा तुम्हाला जर का याच्यातून नॉलेज आलं, तर तुमचा कोणी हात धरू शकणार नाही. तर तुम्हाला ते पहिलं नॉलेज घ्यायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही ते तुम्हाला हे करा. माइंडसेट काय ठेवायचं, की मला स्टॉक मार्केट करायचं का आहे? पहिला हा तुमच्या डोक्यात प्लॅन आला पाहिजे. का करायचं मला स्टॉक मार्केट? कारण मला एका सेकंडरी इन्कमची किंवा मला माझं ह्याच्यात फुल टाईम करियर करायचं आहे. जसं मी फुल टाईम ट्रेडर आहे. तसं तुम्हाला फुल टाईम ह्याच्यात तुम्हाला करियर करायचं आहे. हा पहिला माइंडसेट क्लिअर करायचा आहे. तरच तुम्हाला शिकण्यामध्ये इंटरेस्ट येणार आहे. अन्यथा तुम्हाला इंटरेस्ट येणार नाहीये. कारण कसं असतं, की बरीच लोकं असतात त्यांना म्हणजे दिवसभर एक कुठेतरी ऐकलेलं असतं, की शेअर मार्केटवरून पैसे मिळतात किंवा हे करतात. तर तुम्हाला सांगतो, की ज्या लोकांना नॉलेज नसतं ना, ते 100% ते लोकं लॉस करतात आणि बाहेर जातात आणि बोंबलतात, की शेअर मार्केट जो आहे तो जुगार आहे किंवा सट्टा बाजार आहे. आपल्या लक्षात घ्यायचं, की हा एक बिझनेस आहे. पण त्यामुळे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये प्रॉपर करिअर करायचं असेल, तर तुमची आवड होईल. त्यासाठी माइंडसेट ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे फर्स्ट लर्न देन अर्न म्हणजे काय? तर पहिला तुम्हाला लर्निंगवरती फोकस द्यायचा आहे. ओके. आणि जी नवीन लोकं बिगिनर येतात, ती डायरेक्ट पैसे घालतात. त्यांना स्टॉक मार्केटमधलं काही माहीत नसते. ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी तर खूप उत्सुक लोक असतात. तर अशा लोकांसाठी सांगतो, की हे स्टॉक मार्केट एवढं पण सोपं नाहीये, की तुम्हाला सहजासहजी हे पैसे कमवून देईल. सोपं कधी होणार आहे? ज्यावेळी तुमच्याकडे कुठल्याही गोष्टीचं नॉलेज असेल. आणि बऱ्यापैकी इथं लोकं येतात ते नॉलेज घेत नाहीत. तर तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की नॉलेजचाच पैसा इथं तुम्हाला आहे. जगातली सगळ्यात मोठी तलवार किंवा ह्या लढाईमध्ये तुमची असेल, तर ते तुमचं नॉलेज असणार आहे. जर तुम्हाला नॉलेज नसेल, तर तुमचा काही सुद्धा उपयोग नाही आहे. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्याच्यातून पैसे ऑटोमॅटिक मिळणार आहेत. कारण ही सिस्टमच आहे पैशांची. म्हणजे काय एक प्रकारचं हे झाडच असणार आहे. याला झाडाला लावण्यासाठी आपल्याला पहिला लर्निंग करणं गरजेचं आहे. त्यामुळं टोटली तुमचा फोकस पहिला स्टार्टिंगच्या थोडे दिवस लर्निंगकडे असला पाहिजे. पैसे तुम्हाला ऑटोमॅटिक नंतर कसे मिळवायचे हे तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही मिळवायला पण चालू करणार. ओके. तर आपण आपल्या ह्याच्याकडे येऊ. तुम्हाला थोडीशी वॉर्निंग होती. आता स्टार्टिंगला शेअर मार्केट म्हणजे काय? हे पहिलं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ओके. शेअर मार्केटमध्ये नेमकं काम कसं होतं? ह्या गोष्टी थोड्याशा जाणून घ्यायच्या आहेत. आता टोटल जे शेअर मार्केट आहे, ह्याचं जे काम होतं, ते जास्तीत जास्त बायर आणि सेलरवरती असतं. म्हणजे काय? एक असतो खरेदी करणारा, एक असतो विक्री करणारा. ओके, दॅट्स इट. दोघंच ह्याच्यात इम्पोर्टंट रोल आपला प्ले करत असतात. त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यात दुसरा कोण म्हणजे जे आता तुम्ही कंपन्या म्हणत असाल किंवा बाकीचं तुम्ही ऐकलं असेल, तर हे कंपन्यांचा रोल नंतरचा आहे. पण जो मेन खेळ होतो, तो ह्याच्यावरती होतो. कशावर? बायर आणि सेलरवर. म्हणजे एक खरेदी करणार असतो आणि एक विकणार असतो.
आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये ही दोघं करताना आम्हाला फायदा कसा होतो? कोणतरी 50 रुपयाला घेतो, कोणतरी 100 रुपयाला घेतो. विकणाऱ्याचा 50 रुपये फायदा, कोणतरी 50 रुपयाला घेतो आणि 25 रुपयाला विकतो. म्हणजे काय? तर त्याचा 25 रुपये तोटा. म्हणजे हा जो टोटल गेम आहे तो बाहेर. जसं की आपण एखाद्या दुकानामध्ये जातो, काहीतरी एक्झाम्पल किराणा मालाचं दुकान घेतलंय. तर तिथं जातो आपण आणि एक वस्तू घेतो दुकानदाराकडून. तर आपल्याला त्या वस्तूची गरज असते. जसं तुम्हाला शेअर घ्यायचे असतात किंवा शेअर विकायचे किंवा ट्रेडिंग करायचं असतं. तर जो दुकानदार असतो तो सेलर असतो आणि आपण बायर असतो. सिंपल आहे. आपल्या डेली लाईफ जसं असतं तसंच शेअर मार्केट सुद्धा तसंच असतं. आता तुम्ही याच्यात शेअर बाय किंवा सेल कसे करू शकता? तर त्यासाठी तुम्हाला एका डीमॅट अकाउंटची गरज असते. ओके. एक तुम्हाला डीमॅट अकाउंट काढावं लागतं. त्यानंतर तुम्हाला जसं तुम्ही तुमचा मोबाईल वापरता किंवा बाकीचं तुमचं बँकिंगचे जसे ॲप्लिकेशन वापरता किंवा बाकी तुम्ही मोबाईलमध्ये गेम खेळता, असं आपल्याला हे ॲप्लिकेशन शिकून घ्यायचं आहे. मग तुम्हाला मी सांगेन त्याचे टूल्स कसे-कसे असतात. ओके. कारण आपल्याला Instagram वापरायला कोणी शिकवलेलं नसतंय. Facebook वापरायला कोणी शिकवलं नाही किंवा बाकीचे सोशल मीडिया आपण करतोय, हे आपल्याला कोणी शिकवलं नसतं. ऑटोमॅटिक ते आपल्याला येतं. कारण त्यात काय आपली आवड आहे. आपण त्याच्यात टाईमपास करतोय. तर तसंच तुम्हाला ह्याच्यात आवड निर्माण करायची आणि हे जे काय तुम्ही कसं शेअर बाय किंवा सेल करायच्यात हे तुम्हाला ऑटोमॅटिक आवड जशी निर्माण होईल तसं समजून जाईल. आता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, व्हॉट इज द स्टॉक एक्सचेंजेस? आता आपल्या इंडियामध्ये स्टॉक एक्सचेंजेस 3 प्रकारचे आहेत. जसं की NSE आणि BSE. आता इथे मी तुम्हाला दाखवलं तर इथे दिसतंय बघा. NSE आणि BSE. हे असे 2 आहेत. आता NSE पण मुंबईमध्येच आहे आणि BSE पण मुंबईमध्येच आहे. 2000 नंतर NSEची स्थापना झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही जुनं आहे. आता इथे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला स्टॉक एक्सचेंजेस म्हणजे काय? प्रामुख्याने कुठले 2 स्टॉक एक्सचेंजेस आहेत. एक आहे NSE, दुसरं आहे BSE. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजेस आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे 2 प्रकारचे एक्सचेंजेस आहेत. आपल्याला जास्तीत जास्त NSE वरती भर द्यायचा. जे काम होणार आहे आपण ते NSE मध्ये करायचं आहे. ओके. नॅशनल स्टॉक एक्सचेंजेसमध्ये. तो पूर्णपणे डिजिटल आहे. पूर्वी तो आता BSE पण डिजिटल झालेला आहे. पण 2000 नंतर तो पूर्णपणे पेपरलेस झाला होता. ओके. तर आता ह्या स्टॉक एक्सचेंजचा रूल काय असतो हे थोडंसं मी तुम्हाला सांगतो किंवा यांचा रोल काय असतो याच्यामध्ये ह्या सगळ्या टोटल पिक्चरमध्ये. ओके. तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे. ओके. आणि ती वस्तू दुकानदाराकडून घ्यायची आहे. दुकानदार हा सेलर झाला आणि तुम्ही त्याचे बायर झाला. तर आता दुकानदाराला जो माल पुरवत असतो, तो कोण असणार आहे? त्याचा होलसेलर असणार आहे किंवा त्याच्या वरची जी चेन असणार आहे किंवा त्याची कंपनी असणार आहे. तो त्याच्या पाठीमागचा जो काही कोण टीम असेल, त्याला एक्सचेंजेस म्हणायचं. जसं की स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला आता शेअर घ्यायचा आहे आणि तुम्हाला शेअर विकायचा आहे. तर जे तुम्हाला हे शेअर्स आहेत, हे उपलब्ध करून देण्याचं दुकान म्हणजे एक प्रकारचं एक्सचेंजेस आहे. ओके. आलं का लक्षात तुमच्या इथं? मला सांगू शकता येस म्हणून. एक्सचेंजचा अर्थ कळाला का तुम्हाला? एक्सचेंज म्हणजे असं दुकान जिथं आपण शेअर घेऊ किंवा विकू शकतो. त्याला एक्सचेंज म्हणतो. मग तो एक्सचेंज काय करतो? तुमच्या कंपनीला किंवा तुम्ही जी कंपनीमध्ये काम करताय, ओके. आता समजा माझी कंपनी आहे ट्रेड मराठी. ओके. तर ट्रेड मराठीची कंपनीला मला जरा फंडिंग पाहिजेल आहे किंवा मला माझ्याकडे पैसे नाही आहेत, याच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी. तर मी काय करणार आहे, की मला पैशांची गरज आहे त्यामुळे मला स्टॉक मार्केटमधून पब्लिककडून पैसे उचलायचे आहेत. आता पब्लिक म्हणजे कोण? तुम्ही आणि मी. जे की आम्ही शेअर मार्केटमध्ये काम करतोय. तर अशा लोकांच्याकडून मला पैसे घ्यायचे आहेत. मग माझ्यासाठी याचा उपाय काय असणार आहे? तर मी एक्सचेंजेसकडे जाणार आहे आणि त्याला सांगणार आहे, की बाबा मला एवढी-एवढी पैशांची गरज आहे आणि मला पैसे पाहिजेत. मग त्यांची ती लीगल प्रोसेस असते. सरकारसोबत त्यांच्या गोष्टी असतात. बाकीचं त्यांचं चेक होतं किंवा बाकी सगळ्या त्या काय आपल्याला त्याच्यात घुसायचं नाहीये. तर ती जातात एक्सचेंजकडं आणि सांगतात, की आम्ही तुमच्या इथे येऊन लिस्टेड होतो. आमचा IPO घेऊन तुमच्याकडे येतो. तुम्ही आमचे शेअर पब्लिकमध्ये वाटायला चालू करा. ओके. मग त्यानंतर काय होतं, की एक्सचेंजकडे कंपनी येते आणि एक्सचेंज काय करतो, तुमचे शेअर आहेत ते म्हणजे एक प्रकारचं शेतकरी किंवा बाकीचा होलसेलर असेल, मॅन्युफॅक्चरर, तो माल घेऊन येतो एका ठराविक दुकानामध्ये आणि तो तिथं असा पसरून लावला जातो आणि तुम्ही तिथं खरेदी करायला जाता आणि तो तुमच्यात परस्पर व्यवहार होतो. तसंच इथं एक्सचेंजकडे कंपनी त्यांचं शेअर घेऊन येते आणि त्यांच्याकडून पब्लिककडून पैसे घेते आणि तिथून कंपनी बाजूला होते. मग आता मेन काय झालं एक्सचेंज आणि बायर आणि सेलर ह्या तिघांच्या मधला टोटल हा खेळ चालू होतो. मग एक्सचेंज काय करतो तुम्हाला बजाज फायनान्सचा शेअर देतो. तुम्ही कुठं विकता? दुसऱ्याला विकता. तो परत
एक्सचेंजकडे जातो. परत मग असं त्यांच्या तिघांच्या मध्ये सायकल तयार होते. म्हणजे बायर आणि सेलरच्या मधला दुवा तो स्टॉक एक्सचेंजेस असतो. त्याच्यामध्ये एनएसई आणि बीएसई दोन प्रामुख्यानं स्टॉक एक्सचेंजेस आहेत. ओके. आता हे झालं आपल्या इक्विटी मार्केटसाठी. बरोबर. आपलं कमोडिटी मार्केट होतं, मी तुम्हाला काल सांगितलं. कमोडिटी मार्केटवर आपण स्पेसिफिक बोलू. पण कमोडिटीचा पण आपला एक्सचेंज आहे, त्याला एमसीएक्स म्हणतात, मल्टी कमोडिटी एक्सचेंजेस. जसं की एनएससी आणि बीएससी आहे तसं सेमच आहे. ओके. तर आता स्टॉक म्हणजे काय हे थोडंसं आपण जाणून घेऊ, किंवा शेअर म्हणजे काय हे थोडंसं जाणून घेऊ. आता तुम्हाला रिलायन्स कंपनीचा शेअर घ्यायचा आहे. मग तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला कोणाकडे जायला पाहिजे? तर तुम्हाला एक्सचेंजकडे जायला पाहिजे. का तुम्ही म्हणणार आहे, मुंबईत माझं अंबानीच्या घराजवळ पाहुणे आहेत, मी त्यांना जातो तिथं आणि त्याच्या ऑफिसमध्ये डायरेक्ट शेअर घेतो. तर असं जमत नाही. तर तुम्हाला स्टॉक एक्सचेंजकडे जायला पाहिजे शेअर घेण्यासाठी. आलं का लक्षात तुमच्या? स्टॉक एक्सचेंजचं मेन काम काय असतं? ओके. तर व्हॉट इज अ आयपीओ? आता हा आयपीओ कशासाठी असतो? याचा लॉंग फॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियल पब्लिक ऑफरिंग. तर हा आयपीओचं काम काय असतं बघा, की माझी जशी कंपनी मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं, की ट्रेड मराठी ही कंपनी आहे. तर ह्या कंपनीसाठी मला पैसे पाहिजेत. तर मी काय करतो? एनएससी कडे माझा आयपीओ घेऊन जातो. म्हणजे काय? आयपीओ ला काय म्हणायचं, की जे मला पैशांची नीड आहे, ती मी त्यांच्यापर्यंत घेऊन चाललोय कुठं? एनएससी कडे किंवा बीएससी कडे, स्टॉक एक्सचेंज कडे. तर ह्याला आयपीओ म्हणायचं. मग हा कशासाठी केला जातो? कंपनीला ज्यावेळी फंडिंगची गरज असते किंवा कंपनीला आपली कंपनी उभा करण्यासाठी ज्यावेळी पैसा लागतो, त्यावेळी कंपनी आयपीओ लॉन्च करते. तुम्ही ऐकलं असेल की ह्या कंपनीचा आयपीओ लॉन्च झालाय, नायकाचा, टाटाचा ह्यांचा आयपीओ लॉन्च झालाय. मग तो आयपीओ लॉन्च असा करतात, त्याच्यामध्ये एवढ्या एवढ्या शेअरची क्वांटिटी असते, ते आपण मग पब्लिकने तिथे जाऊन बोली लावायची असते. मग त्यानंतर तो तुमच्या ह्याच्यामध्ये येतो पोर्टफोलिओमध्ये. ओके. तो कसा येईल काय येईल थोडं आपण बघायचं राहिलो. आता एंट्री ऑफ रिटेल इन्व्हेस्टर आणि बेनिफिट. आता तुम्ही याच्यात एंट्री कशी करू शकता, किंवा तुम्हाला याच्यात एंट्री करायला काय प्रोसेस आहे? तर फर्स्ट थिंग, पहिला तुम्हाला याच्यात डीमॅट अकाउंट काढलं पाहिजे. आणि एक छोटीशी अमाऊंट तुमच्याकडे जी काही लागणार आहे ती तुमच्याकडे असली पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये हे करू शकता. एक मिनिट हा. तुम्ही याच्यामध्ये काम करायला सुरुवात करू शकता. मग त्याच्यामध्ये तुमचा बेनिफिट काय असणार आहे? जर समजा तुम्ही एक शेअर 100 रुपयाला घेतलेला आहे, तर त्याची किंमत 50 रुपये झाली तर तुमचा 50 रुपये फायदा होणार आहे. ओके. म्हणजे काय? एखादी वस्तू आपण कमीमध्ये घ्यायची आणि एक्स्ट्रा मध्ये विकायची, किंवा त्याचं मार्जिन काढून आपण विकायची. त्याच्यामधला जो वरचा राहणारा जो डिफरंट आहे तो आपला फायदा असणार आहे त्याच्यामध्ये. ओके. असं तुम्ही याच्यात बेनिफिट करू शकता. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जर एंट्री करायची असेल तर तुम्हाला डीमॅट अकाउंट काढावं लागतं. तर ते डीमॅट अकाउंट कसं असतं काय आपण ते पुढे बघणार आहोत. आता व्हॉट इज द डिव्हिडंड? आता डिव्हिडंड कशासाठी असतो? एक प्रकारे आपल्याला आपण कुठल्या तरी कंपनीत काम करत असतो त्यावेळी आपल्याला एक बोनस म्हणून देतो, किंवा एखादी कंपनी बोनस देते. तसंच डिव्हिडंड म्हणजे तुम्हाला ठराविक कंपनीमध्ये, आता समजा अंबानी चांगलं काम करतोय किंवा अंबानींची कंपनी खूप मोठी आहे. टाटा, आता रतन टाटा सर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, की खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. तर त्यांच्या कंपनीमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे टाटामध्ये. तर आता त्यांची कंपनी खूप चांगल्या लेवलची ग्रोथ आहे. इंडियामध्ये मोस्ट पॉप्युलर बिझनेसमॅन आहेत त्यांनी. तर अशा टाइमला काय करतो मी, त्यांच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांना जो काही प्रॉफिट होतो तो माझ्याशी त्यांनी थोड्या प्रमाणात शेअर करतात. म्हणजे जे शेअर होल्डर आहेत, समजा तुमच्याकडे टाटा कंपनीचे 100 शेअर असतील आणि त्याप्रमाणे टाटा कंपनीला प्रॉफिट होत असेल, तर तुमच्याकडे जेवढं शेअर होल्डिंग आहेत तेवढं शेअरच्या याच्यात तुम्हाला त्यांनी प्रॉफिट शेअर करणार आहेत. त्यालाच डिव्हिडंड म्हटलं जातं. आता अशी बरीच लोक आहेत की ज्या लोकांनी पूर्वी, म्हणजे ज्यावेळी मार्केट चालू झालं, अशा वेळी ज्यांनी शेअर घेऊन ठेवलेले आहेत त्यांच्याकडे मोठ्या क्वांटिटीमध्ये, म्हणजे अगदी 5-5, 2-2, 3-3 रुपयाला शेअर मिळाले आहेत. अशा लोकांनी ते शेअर घेऊन ठेवलेले आता त्यांचे अ, पण 10-10 हजार, 5-5 हजारच्या ह्याच्यामध्ये एक शेअर झालेला आहे. तर अशा लोकांना त्याचा डिव्हिडंड मिळतो, त्यांनी विकलेला नाही आहेत. कारण त्यांच्याकडे मोठ्या क्वांटिटी होल्ड असतात, तर त्यांचं डिव्हिडंड वरती त्यांचा इन्कम चालू असतो. हे कधी होणार आहे? ज्यावेळी एखादी स्मॉल कॅप कंपनी असते किंवा त्यांचा शेअर अगदी पेनीमध्ये असतो. आता पेनी स्टॉक तुम्ही ऐकला असेल, की ज्याची किंमत अगदी 5-10 रुपयामध्ये असते. तर असं शेअर ज्यावेळी येणाऱ्या फ्युचरमध्ये वाढणार आहे, तर त्यावेळी तुम्हाला त्याचा मोठा फायदा होणार आहे. ऐकतोय. आणि डिव्हिडंड कशामध्ये मिळणार आहे तुम्हाला? कंपनीचं जे काही प्रॉफिट असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला त्याचा थोडासा हिस्सा शेअर केला जातो आपल्या शेअर होल्डरला. का? कारण तुम्ही कंपनीला पडत्या काळात मदत केलेली आहे पैसे देऊन किंवा शेअर घेऊन. त्यामुळे तुम्हाला हे होणार आहे. इथं कंपनी
तुमचा डिव्हिडंड तुमच्यासोबत शेअर करत असते. ओके. आता व्हॉट इज द डिमॅट अकाउंट? आता डिमॅट अकाउंट कशासाठी असतं किंवा का वापरलं जातं? आता तुम्हाला शेअर मार्केटमध्ये एक्सचेंज, आता मगाशी मी तुम्हाला समजावून सांगितलं की NSE, BSE हे 2 एक्सचेंजेस आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला शेअर तुम्ही घेऊ शकता. ओके. आता डिमॅट अकाउंटचा रोल काय? तर एक्सचेंज कडून तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा तुमच्या खात्यामध्ये, आता जसं आपलं बँकेचं खातं असतं, आपण एकमेकांना पैसे इकडे तिकडे ट्रान्सफर करत असतो. बरोबर आहे. बँकेत जाऊन पैसे भरतो, ते आपल्या अकाउंटला दिसायला चालू होतं. तसंच तुमच्या इथं एक अकाउंट असतं तुमचं, डीमॅट अकाउंट, ज्याला की ते डीमॅट अकाउंट म्हटलं जातं. मग त्या अकाउंटमध्ये तुमचे शेअर असतात. म्हणजे आता मला शेअर घ्यायचा आहे टाटाचा. मी टाटाचा शेअर तिथं बाय केला. मला दिसतोय तिथे समोर माझ्या ऍप्लिकेशनमध्ये. ओके. म्हणजे माझ्या ह्याला दिसतोय तो, की येस इथं हे आहे. एक चांगल्या प्रकारचं मला इथं स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे आणि मला तो शेअर घ्यायचा. तर तो माझ्या डीमॅट अकाउंटला तिथं दिसणार आहे. आणि त्यानंतर मी काय करतोय, की त्याच्यावरती बाय म्हणून क्लिक केलं तर तो माझे शेअर डायरेक्ट पोर्टफोलिओला येतो. ओके. डीमॅट अकाउंटचं काम काय, की जे काही एक्सचेंजेस आहेत, NSE किंवा BSE यांच्याकडून तुम्हाला स्टॉक आणून द्यायचं काम ह्या डीमॅट अकाउंटचं असतं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. ओके. हे डीमॅट अकाउंटचं काम असतं. आता रोल ऑफ ब्रोकर. आता जसं की डीमॅट अकाउंट बघितलं, डीमॅट अकाउंट हा तुमचा ब्रोकरच असतो. आता तुम्ही म्हणणार तो आम्हाला शेअर आणून देतोय, सगळं आम्हाला तो दाखवतोय मोबाईलवर, हा शेअर वाढलेला आहे, हा शेअर पडलेला आहे, हा सगळं तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर त्याचा नेमका जो काही नेमका ठीक आहे, म्हणजे त्याचा फायदा काय त्याच्यात, तर ते तुम्हाला मी थोडंसं सांगतो. आता जी लोक पोझिशनल ट्रेडिंग करतात, पोझिशनल म्हणजे काय, लॉंग टर्मसाठी एकदा शेअर घेऊन ठेकलं की 2-3 वर्ष विकायचे नाहीत किंवा महिना 2 महिने विकायचे नाहीत, अशी लोक पोझिशनल ट्रेडिंग करतात. तर याच्यामधून ह्यांना इन्कम होत नाही. काही लोक ट्रेडिंग करतात, म्हणजे जसं इंट्राडे ट्रेडिंग, म्हणजे आज घ्यायचं आणि आज विकायचं, म्हणजे माझ्यासारखे लोक. तर मी काय करतो, की यांचा फायदा कसा असतो बघा, की तुम्हाला शेअर आणून द्यायचे. आता समजा मी इंट्राडे ऑप्शन चूज केला, तर मला 10,000 रुपयाचं शेअर 1,000 रुपयामध्ये मिळतात. का? कारण मला त्याला लिमिट असते, की मला 3:30 वाजता हा विकून टाकायचा आहे किंवा हे विकला नाही, तर माझे ऑटोमॅटिक शेअर विकले जातात. मग ह्याच्यात फायदा काय असतो, की एकदा बाय केले की ₹50, एकदा सेल केले की ₹50, सॉरी, एकदा बाय केले की ₹20 आणि एकदा सेल केले की ₹20. म्हणजे एक शेअर तुम्ही खरेदी विक्री करण्यासाठी तुम्हाला ₹50चं ब्रोकरेज लागतं. मग इथं ब्रोकरचा रोल काय, की तुमच्याकडून तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाईड करून त्यानं पैसे कमवायचे. हे ब्रोकरचा रोल असतो. ओके. सिंपल आहे. आता बिफोर 2000 स्टॉक मार्केट वॉज पेपर वर्क. म्हणजे काय, 2000 सालाच्या अगोदर जे स्टॉक मार्केट होतं ते टोटली सगळं पेपर वर्क होतं. म्हणजे काय, तुम्हाला पहिलं पूर्वी बँकेमध्ये शेअर मिळायचे कुठल्या तरी कंपनीचे, मग तिथं किंवा ब्रोकरेज असे हाऊस असायचे, छोट्या छोट्या टपऱ्या असायच्या. त्यानंतर तिथं जाऊन तुम्हाला ते घ्यावं लागायचं, कुठल्या कंपनीचा IPO आलाय. त्यानंतर ते पेपर वर्क व्हायचं सगळं, टोटली तुमच्या हातात कागदोपत्री यायचं. आता काय झालं, की डिजिटल इव्हॉल्युशन झालं. थोडं इंटरनेट आलं, संगणक आले आपल्या याच्यामध्ये. त्यानंतर हे सगळं झालं ते ऑनलाईन झालं. मग आता अगदी आपल्या मोबाईलमध्ये आलेलं आहे. आपण सहज एका बटनावरती शेअर खरेदी विक्री करू शकतो. एवढं सोपं झालेलं आहे. ओके. आता पुढे बघू थोडंसं आपण. आता तुम्ही ऐकलं असेल, निफ्टी पडला, सेन्सेक्स पडला. आज एवढ्या अंकांनी याच्यात घसरण झाली. आणि अशा टायमिंगला ज्यावेळी काहीतरी न्यूज असते मार्केटमध्ये, जसं की चायनामध्ये पेशंट वाढलेले आहेत किंवा लॉकडाऊन होणार आहे. आता सगळ्यांना आपण हे ऐकत असेल, की कोरोना परत यायला लागलाय. तर अशा टायमिंगला काय होतं, की न्यूज दिसतात बघा आपल्याला, की निफ्टी 50 पडलेले आहे, सेन्सेक्स एवढ्या अंकांनी खाली पडलाय. तर हे काय असतं? मी थोडंसं तुम्हाला सांगतो. ओके. तर आता इंडेक्स म्हणजे काय, ते थोडक्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके. आता माझी कंपनी आहे. आता माझ्या कंपनीमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. तर तुम्ही काय करणार? माझ्या कंपनी नेमकं किती प्रॉफिटमध्ये आहे, हे तुम्हाला दिसायला पाहिजे. बरोबर आहे? किंवा एखादी शाळा असेल. आता माझ्या मुलाला किंवा तुमच्या कोणाच्या नातेवाईकांच्या मुलाला किंवा तुमच्या भाच्याला किंवा बहिणीच्या मुलग्याला किंवा कोण XYZ कोणीही तुमच्या गल्लीतलं पोरगं असू दे. तर त्याला शाळा शिकवायची आहे चांगली. तर शाळा शिकवण्यासाठी काय करतो आपण, की एखाद्या चांगल्या शाळेच्या शोधात असतो. मग आता आपण शाळेचे रिझल्ट लागतात माहिती तुम्हाला, की आज ह्या वर्षी 100% निकाल लागला. ह्या वर्षी 98.5% निकाल लागला.
म्हणजे काय, शाळेची गुणवत्ता असते. बरोबर. शाळेची गुणवत्ता कशावरून ठरते? त्याच्या निकालावरून. किंवा आपली गुणवत्ता कशावरून ठरते? बुद्धीची आपल्या, की आपण 10वीत किती टक्के मार्क काढले. तर मी 10वीत 95च्या प्लस काढत मार्क, समजून चला. तर मी एक हुशार विद्यार्थी आहे. असं सगळ्यांना वाटायला चालू होतं. पण त्यावेळी काय असतं, की मी सांगतो तुम्हाला, आता इंडियामधलं जे इंडेक्स आहेत, जसं की निफ्टी 50, सेन्सेक्स, बँक निफ्टी. इंडेक्स म्हणजे हे मी समजावून सांगतोय. तर इंडियाच्या मार्केटकडे तुम्हाला बघायचं झालं. आता इंडियामध्ये मी फॉरेनचा आहे. मी नॉर्वे किंवा जर्मनीमध्ये राहतोय. तर जर्मनीमधून मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे इंडियाच्या स्टॉक मार्केटमध्ये. तर मी काय बघणार आहे हो? मी स्टार्टिंगला बघणार आहे, की इंडियाचा इंडेक्स आहे, जे प्रामुख्याने 3 आहेत. तर हे कुठल्या साईडला आहेत? म्हणजे काय? आता तुम्हाला इथे मी दाखवलं, तर दिसेल बघा तुम्हाला. मी जर इथं टाकलं निफ्टी 50, डायरेक्ट तुम्हाला ह्याच्यावर दाखवतो मी. आता इथे दिसतं तुम्हाला इंडिसेस म्हणून. हं? तर आता हा दिसतोय तो नॅसडॅक. हा अमेरिकेचा आहे. त्यानंतर हे डॉलरमध्ये. आता याच्यात करन्सीमध्ये ट्रेड होतं ते तुम्हाला मी कधीतरी सांगेन नंतर. ओके. आता इथे इंडियाचं जर इथं मी टाकलं, मला निफ्टी 50चं जर इंडेक्स बघायचा आहे. आता मी समजा जर्मनीमध्ये राहतोय. ओके. आता इथे निफ्टी 50 दिसते का स्टार्टिंगला? तर आता मला जर्मनीमध्ये राहतोय आणि मला इंडियाच्या स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे. तर मी काय करणार आहे, की याचा चार्ट ओपन करून बघणार आहे, की हा कोणीकडे चाललेला आहे. ओके. आता इथे ह्या चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल. आता इथं मी 1 डेची टाइम फ्रेम चूज करतो. आता तुम्ही म्हणाल, की हे आम्हाला काय कळून झालंय. पण मी तुम्हाला सांगतो, की उदाहरण देतो एक प्रकारचं थोडंसं. ओके. त्याला कचरा घालतो स्क्रीनवरचा. ओके. आता बघा इथं. आता काय झालंय? इथं तुम्हाला दिसत असेल, की असं असं काहीतरी इथं पडलंय. ओके. आता मी जर्मनीमध्ये राहतो आणि मला इंडियाच्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करायची आहे. तर त्यावेळी मी काय करणार आहे, की या मार्केटचा वे कुणीकडे आहे बघणार आहे. आता मार्केट कसं असं वर चाललेलं आहे. म्हणजे हा ग्राफ. ओके. आणि परत आता खाली आलाय. हा परत खाली येण्याचं कारण काय? तर हा परत येण्याचं कारण आहे, की 2-3 दिवस ज्या मार्केटमध्ये न्यूज चालेल, हे परत येण्याचा हे आहे. म्हणजे याचा इफेक्ट आहे हा. हा जर तुम्ही बघितलं तर. आता मार्केट खाली पडायला लागले. तर मी काय करणार हो? अशा टाईमला इन्व्हेस्टमेंट करणार का? तर नाही करणार. म्हणजे इंडेक्सचं प्रामुख्यानं काम काय? की मार्केटमध्ये जे हे असतात, अ, एक मिनिटं, मी घालवतो इथलं. इंडियाच्या मार्केटमध्ये आता सध्याची स्थिती काय चालू आहे, हे दर्शवण्याचं काम इंडेक्स करतात. समजलं का इथपर्यंत तुम्हाला? इंडेक्सचं काम काय असतं? येस. ओके. इंडेक्स म्हणजे आपल्या इंडियाच्या मार्केटमध्ये काय चाललंय किंवा एकंदरीत काय घडामोडी चालल्यात. समजा आता असा ग्राफ याचा वरती जात असेल, तर इंडियन मार्केटमध्ये तेजी आहे. जर इंडियनचं मार्केट जर असा ग्राफ खाली येत असेल, तर आपलं मार्केट खाली पडायला लागले. हे असे तुम्हाला हे 3 इंडेक्स आहेत, हे दाखवू शकतात. किंवा ह्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला ओव्हरऑल शेअर मार्केटमध्ये काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी तिथं दिसायला चालू होतात. आता निफ्टी 50. निफ्टी 50 म्हणजे काय? तर इंडियातल्या स्टॉक मार्केटमधल्या सगळ्यात टॉप 50 कंपन्या, म्हणजे ज्यांचे शेअरची प्राइस व्हॅल्यू हाय आहे किंवा त्या कंपन्या चांगल्या ग्रोथ करतात किंवा त्यांच्या कंपनीची ग्रोथ ही खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात, अशा कंपन्या 50 ह्याच्यामध्ये येतात. त्याला निफ्टी 50 इंडेक्स म्हटलं जातं. ओके. त्यानंतर सेन्सेक्स. सेन्सेक्स हा टॉप 13 कंपन्या, म्हणजे इंडियामधल्या 30 सगळ्यात चांगल्या काम करणाऱ्या कंपन्या. जसं की आपण वर्गामध्ये बसतो बघा, टॉप जे असतात लोक, म्हणजे जी हुशार असतात ती पुढे बसलेले असतात. थोडीशी मध्ये असतात ती मिडल असतात आणि सगळ्यात शेवटला असतात ते बॅक बेंचर असतात. म्हणजे काय, ती म्हणतो की आपण हुशार नाही आहोत आणि पुढची काय, ती हुशार आहे. तर असंच निफ्टी 50 मध्ये 50 कंपन्या ज्या सगळ्यात चांगल्या ग्रोथ करणार आहेत. सेन्सेक्स मध्ये टॉप ह्याच्या 13 म्हणजे किती, 30 कंपन्या त्या सेन्सेक्स मध्ये येतात. आणि बँक निफ्टीमध्ये, आता याच्या नावातच बँक आहे, तर इंडियामधल्या सगळ्यात ज्या टॉप 25 बँक आहेत, अशा बँकेचा समावेश या बँक निफ्टीमध्ये असतो. ओके. बँक निफ्टी समजलं का? बँक निफ्टीमध्ये 25 बँका ज्या इंडियातल्या टॉपच्या आहेत,
त्यानंतर सेन्सेक्समध्ये टॉप 13 कंपन्या ज्या की टॉप परफॉर्मन्स आहेत आणि निफ्टी 50 मध्ये 50 कंपन्या. आलं लक्षात तुमच्या? इंडेक्समध्ये खूप सोपं आहे. ओके. कारण खूप आपण समजेल असं सोप्या आणि सरळ भाषेत सांगतोय. मी काय कुठला ह्याच्यातला नाही आहे, इंग्लिश बोलणारा किंवा ह्याच्यातला नाही, साधे आपल्या मराठी भाषेत सांगायला लागलो तुम्हाला. ओके. तर आता इथं वेटेजेस वेटेजेस खूप इम्पॉर्टंट असतात. इंडेक्समध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर वेटेजेसकडे तुम्हाला ध्यान दिलं पाहिजे किंवा तुमचं लक्ष दिलं पाहिजे. आता जी लोक ऑप्शन ट्रेडिंग करणार आहेत किंवा ज्या लोकांना ट्रेडिंग करायचं आहे इंडेक्समध्ये, तर अशा लोकांसाठी वेटेजेस खूप महत्वाचे आहेत. तर ती वेटेजेस कशासाठी असतात ते थोडंसं मी तुम्हाला सांगेन. जसं की एक्झाम्पल निफ्टी फिफ्टीचं तुम्हाला हे करायचं आहे. काय करायचं आहे? निफ्टी फिफ्टीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे किंवा त्या इंडेक्समध्ये तुम्हाला काम करायचं आहे. तर तुम्हाला काय करावं लागतं? तर सेन्सेक्स. ओके. सेन्सेक्स म्हणजे त्याच्यामध्ये 30 कंपन्या टॉपच्या असतात. जसं निफ्टी फिफ्टीमध्ये 50 असतात, तशाच सेन्सेक्समध्ये 30 कंपन्या ज्या चांगल्या परफॉर्मन्स करतात. म्हणजे ओव्हरऑल शेअर मार्केटमधल्या 30 कंपन्या आहेत. त्या टॉप ह्याच्यामध्ये 13 मध्ये येतात. त्याला सेन्सेक्स म्हटलं जातं. सेन्सेक्समध्ये 30 कंपनी येतात. निफ्टी फिफ्टीमध्ये 50 येतात आणि बँक निफ्टीमध्ये 25 बँका येतात. ओके. तर वेटेजेसमध्ये आपण बघून घेऊ की समजा तुम्हाला निफ्टी फिफ्टीच्या ह्याच्यामध्ये काम करायचं आहे. कशात काम करायचं आहे तुम्हाला? निफ्टी फिफ्टीच्या इंडेक्समध्ये काम करायचं आहे. तर तुम्हाला काय बघितलं पाहिजे? तर निफ्टी फिफ्टीमधल्या 50 ज्या कंपन्या आहेत, ओके. आता 50 कंपन्यांचा एक संच आहे. म्हणजे आपल्याला एक बिस्किटचा पुडा आपण एक सिंगल घेतो, ओके. आणि एका बॉक्समध्ये बन असलं म्हणजे होलसेल बॉक्समध्ये आपल्याला बिस्किटचं पुडं मिळतात. तर आता सगळ्यात जास्त वेटेजेस कुठल्या कंपनीचं आहे हे कसं आपण बघू शकतो? ओके. आता निफ्टी फिफ्टीमध्ये मला जर काम करायचं आहे, तर ह्याच्यात ज्यात वेटेजेस जास्त असतात. वेटेजेस म्हणजे काय? हिस्सा किंवा त्याचे थोडंसं पर्सेंटेज. आता इथे तुम्हाला मी डायरेक्ट एनएससीच्या वेबसाईटला दाखवतो. निफ्टी 15 वेटेजेस. ओके. इथं आले बघा खाली. निफ्टी 50 वेटेजेस. इथे टाकलं की तुम्हाला ही एनएससी इंडियाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला गेलं की डायरेक्ट याचा डाटा सगळा ओपन होतो. ओके. पीडीएफ मध्ये. आता इथे दिसत असेल बघा. टॉप कॉन्स्टिट्यूशन बाय वेटेजेस. ओके. आता इथे कंपनी नेम वेट दिसते बघा. आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड असं तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल. 11.36%. एचडीएफसी बँक 8.53%. आयसीआयसीआय बँक 8%. इन्फोसिस 7.21%. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन 5.91%. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड 4.19%. असं हे तुम्हाला इथं वेटेजेस दिसत आहेत. बरोबर आहे. आता ही वेटेजेस म्हणजे काय? तर निफ्टी 50 मध्ये 11% हिस्सा हा रिलायन्सच्या एका शेअरचा आहे. म्हणजे एका शेअरचा आहे, एका स्टॉकचा. निफ्टी 50च्या इंडेक्समध्ये रिलायन्स कंपनीचा सगळ्यात मोठा वाटा आहे. त्यानंतर कुणाचा आहे? एचडीएफसी बँकेचा, त्यानंतर आयसीआयसीआय बँकेचा, त्यानंतर इन्फोसिसचा. मग आता ह्या सगळ्यांचा यात किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 इथं तुम्हाला दिसतात लिस्टमध्ये. ओके. आता हे समजा 11 शेअरमध्ये जर घसरण झाली किंवा 11 शेअरमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात घसरण झाली किंवा एकट्या रिलायन्समध्ये जरी जास्त मोठ्या प्रमाणात विक्री झाली किंवा खरेदी झाली, तर काय होणार आहे? निफ्टी 50 मध्ये सुद्धा हाय चान्स आहे की निफ्टी 50 मध्ये सुद्धा खरेदी होणार किंवा निफ्टी 50 सुद्धा ढासळणार. याच्यामध्ये हे जे 11 स्टॉक आहेत याच्यामध्ये जर जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी झाली तर निफ्टी 50 सुद्धा वर जाणार आणि 11 याच्यामध्ये जर खाली गेली तर सुद्धा ते निफ्टी 50 खाली येणार. तसंच बँक निफ्टीच बघू आपण. आता जसं मगाशी बघितलं आपण बँक निफ्टीमध्ये काय येतात? टॉप 25 बँका येतात इंडियातल्या. आता सगळ्या ह्याच्यात बँकाच आहेत, दुसऱ्या कुठल्याही कंपन्या नाहीत. निफ्टी 50 मध्ये कंपन्या टोटल येतात. आता ह्याच्यात ही बँकेसाठी वेगळा सेक्टर आहे. आता इथे एचडीएफसी बँकेकडे 26.30%, म्हणजे जवळजवळ आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेमध्ये निम्मी बँक निफ्टीचं वेटेजेस आहे. म्हणजे काय? निम्मा हिस्सा ह्या दोन कंपन्यांचाच आहे.
तर ह्या दोन कंपन्यांमध्ये जर जास्त मोठी घसरण झाली किंवा जास्त मोठं मार्केटमध्ये वरच्या साईडला किंवा खरेदी झाली, तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ शकते किंवा घसरण सुद्धा होऊ शकते. म्हणजे जास्तीत जास्त दोन बँकांच्या वरती हिचा सगळा भार जो आहे तो आहे. मग त्यानंतर ऍक्सिस बँक आहे, स्टेट बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, इंडसइंड बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, एयू स्मॉल आहे, फेडरल आहे, आयडीएफसी आहे. म्हणजे असे ह्या एवढे याचे वेटेजेस असतात. वेटेजेस समजलं का तुम्हाला? बाकीचं आपण उद्या बघू. बेसिक राहिलेलं आहे ते. इथपर्यंत बस आता. थोडं थोडं शिकायचं, परफेक्ट शिकायचं आपल्याला. ओके. कोणाला काही शंका असेल तर बोलू शकता तुम्ही. इथपर्यंत जे आहे ते बेसिक तुम्हाला समजलेलं आहे. बिंदास्त बोला, लाजू नका. कोणाला काही बोलायचं असेल तर बोला. सर ब्रोकरेज प्रत्येक ऍपला कंपल्सरी द्यावं लागतं. हो हो, 100% द्यावं लागतं. कुठलंही ऍप डाउनलोड करा तुम्ही. आता कसं असतं की तुम्हाला सांगतात की झिरो ब्रोकरेज वगैरे वगैरे. आता कोटक महिंद्राचं अकाउंट आहे, तर ते कोटक महिंद्राच्या अकाउंटमध्ये ब्रोकरेज तुम्हाला म्हणतात की इंट्राडे वरती तुम्हाला झिरो ब्रोकरेज आहे. देतात त्यांनी, पण त्यांचं ऍप्लिकेशन वापरायला खूप किचकट असतं. आता तुमचं खातं आहे एचडीएफसी बँकेत आणि तुम्ही काम शेअर कुठले घेताय? तर बंधन बँकेचे. म्हणजे काय? ₹2 पेन आणि ₹10 पेन ह्याच्यात फरक आहे खूप. मग तुम्हाला ठरवायचं की ₹2 पेन वापरायचा का ₹10 वापरायचा. कारण ₹10 वापरला तर तुम्हाला क्वालिटी रायटिंग येणार, बाकीच्या गोष्टी येणार. तसंच इथं आहे. त्यामुळं जे प्रोफेशनल ब्रोकर आहेत त्यांच्यासोबतच काम करायचं. कारण आपल्याला किचकटपणा करून घ्यायचा नाही. ₹20 ब्रोकरेज आहे. त्यात काही एवढं जास्त नाही. बाकी कोणाला काही विचारायचं आहे? बोलून विचारू शकतात. ते टाईप करायला खूप वेळ जातो. ह्याच्या अगोदरची माझ्याकडे बॅच होती ती नुसती बोलायची आणि तुमच्यातलं कोणीही बोलत नाहीये. सर ज्या कंपन्या निफ्टी फिफ्टी मध्ये येतात त्याचं सेन्सेक्स मध्ये येतात का? हो हो. निफ्टी फिफ्टी मध्ये 50, सेन्सेक्स मध्ये 30 आणि बँक निफ्टी मध्ये 25 बँका. बँक निफ्टी हा वेगळा आहे. सेन्सेक्स मध्ये त्याच येतात आणि निफ्टी फिफ्टी मध्ये त्याच येतात. पण सेन्सेक्स मध्ये 20 कंपन्या ह्या वगळून 30 टॉप मध्ये येतात. सर जर मार्केट पडल्यावर आपण शेअर बाय करून नंतर वर आल्यावर सेल केलं तर चालते की. तुमचा जर आणि समजा तुम्ही घेतला पडते म्हणून आणि खाली पडलं तर तुमचा तोटा ना. तर त्याच्यासाठी तुम्हाला नॉलेज द्यायला बसलो ना मी, की काय करायचं, टेक्निकल अनालिसिस कसे असतात किंवा फंडामेंटल नॉलेज काय असते ते ते सांगणारच आहे ना तुम्हाला. सेन्सेक्स मध्ये ट्रेडिंग करता येते का? नाही सर करता येते सेन्सेक्स मध्ये. फक्त निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये करू शकतो आपण. सेन्सेक्स हा ओव्हरऑल म्हणजे मेन इंडेक्स आहे. सर बोलून बोला तर प्लीज बरं होईल. कारण मला चॅट वाचून खूप टाइम जाणार माझा त्याच्यामध्ये. सर ब्रोकर पळून जाऊ शकतो का? नाही सर. आता पळून गेला तर तुमचं कसं असतं, सिक्युअर असतं सगळं. एनएससी कडे तुमचं जे असतं, कारण ह्याच्यावरती गव्हर्नमेंट कंट्रोल करत असतं. मग असं प्रत्येक जणांनी ब्रोकर त्यांच्याकडे आपला फंड ऍड असतो, तर कोणी पण पळून गेलं असतं. तर ह्या कंपन्यांना त्यांचं जे असतं ते टोटली लिगली प्रोसेस असते. त्याच्यावरती एनएससी असते किंवा सेबी असते. तर ते तुमचं सगळं हे हँडल करत असते. त्यांच्याकडे फक्त तुम्हाला दाखवण्याचं काम असतं. झिरोदा. विजय सर झिरोदा ऍप चांगला आहे, म्हणजे ब्रोकर आहे तो चांगला, खूप म्हणजे प्रीमियम ब्रोकर आहे. मी तोच वापरतो पर्सनली. चालेल. आता काही डाऊट येण्यासारखं काय नाही, कारण आपण बेसिक मध्ये आहोत. तुम्हाला डाऊट येणार खरे ज्यावेळी आपण हे करणार. आता तुम्हाला वाटत असेल की खूप सोपं आहे, काय याच्यात अवघड नाही आहे. पण ज्यावेळी तुम्हाला टेक्निकल नॉलेज घ्यावं चालू करणार आहे, ट्रेडिंग वरती टॅक्स किती लागतो? ऑलमोस्ट काहीतरी जास्त नाही, मिनिमम 0.23% आसपास लागत, जास्त नाही जात तुमचं ट्रेडिंग वरती. जीएसटी विथ टॅक्स. आता तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं नाही आहे, तुम्ही गुगलला सर्च करू शकता किती टॅक्स बसतो. आता इंट्राडे मध्ये ट्रेडिंग केलं तर मिनिमम 50 ते ₹52 आसपास ब्रोकरेज जातं एकदा बाय आणि सेल करायला. मग तो ₹20 चार्ज बाईंगचा, ₹20 सेलिंगचा आणि वरचं बाकीचं इकडे तिकडे टॅक्स लावून गव्हर्नमेंटचं काय काय असतं ते तुमच्या ह्याच्यामध्ये. त्यात ब्रोकरचं पण असतं थोडंसं. ठीक आहे. चालेल. आता उद्या आपण याचा सेकंड पार्ट बघणार, त्याच्यामध्ये आपण ट्रेंड काय असतात किंवा बाकीच्या गोष्टी याच्यातला आपण पुढचा उद्या सेकंड पार्ट आहे तो बघूचा.
ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही तुमच्या सगळ्यांचा व्हॅल्युएबल टाइम काढून आल्याबद्दल. भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये. कुणाला काही डाऊट्स असतील तर बिंदास्त बोलत जावा, जेणेकरून तुम्हाला पण गोष्टी क्लिअर होतील. लाजू नका कृपया. ठीक आहे. थँक्यू. नवरा